सरकारनं 2019 पर्यंत महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याची घोषणा केली, पण दुष्काळग्रस्त आणि पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या राज्यभरातील 3555 गावांमध्ये तहान जेथे जवळपास 4500 टँकर्स भागवत आहेत। पाण्यासाठी दाही दिशा फिरविशी जगदिशा हे भीषण वास्तव मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळतंय। अपुऱ्या पावसामुळे आणि पाण्याच्या नियोजनाअभावी पुन्हा एकदा राज्याची तहान टँकर्सने भागवावी लागते। राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाई असणाऱ्या भागात जवळपास 4500 टँकर्स दररोज पाणी पुरवठा करतायत। विदर्भात सगळ्यात कमी म्हणजे 223 पाण्याचे टँकर्स सुरू आहेत, तर सर्वाधिक 980 टँकर्स औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा करतायत। राज्याची तहान भागवण्याकरता 4594 टँकर्स कार्यरत, सरकारचे 200 टँकर्स कार्यरत, खासगी पुरवठादारांचे 4394 टँकर्स उपलब्ध। औरंगाबादमध्ये सर्वाधिक 980 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा, तर विदर्भात 210 गावांसाठी 223 टँकर्स तैनात। महापालिका क्षेत्रात सुद्धा टँकर्सनेच पाणी पुरवठा करावा लागतोय। सध्या 2-4 दिवसापासून पाणी नाही आहे आणि आता हे टँकर येतं आमच्याकडं, तर पैसे पडतात तुम्हाला का? नाही, पैसे नाही पकडत, फ्री आहे आणि रोज टँकर येतं संध्याकाळी। तर अनेक भागात टँकर्सच्या पाण्याचा गैरवापर होत असून पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतायत। 10 वर्ष होऊन राहिले तर त्रास आहे पाण्याचा, पण ह्या 5 वर्षात खूपच आहे। आता मी म्हातारी होऊन राहिली, पाणी नेणं होत नाही, कोणाही पोराला म्हणतो बाबा 1 बादली नेऊन दे, 2 बादल्या नेऊन दे। घरचा पोरगा ड्युटीवर गेल्याच्या नंतर मोठी पंचायत येते, नाही तर काही बोरवेल करून दिली तुम्ही, नाही काही, म्हणजे असं म्हाताऱ्या माणसाच्या तरी दृष्टीनं काहीतरी करून द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। नळ आहे का? नळ आहे, हँडपंप आहे, पण ते पाणीच नाही येत, 1 थेंब पाणी नाही येत त्याला। टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत, पण पाण्याचा गैरवापर करणाऱ्या टँकर्सवर लक्ष ठेवण्यासाठी GPRS यंत्रणा बसवण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे। प्रवीण मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।